नमस्कार मित्रांनो, दिव्यांगजन कार्ड म्हणजेच रेल्वे पास कशी काढायची? चला तर ते आपण बघणार आहोत आता. सगळ्यात अगोदर तुम्हाला Googleला येऊन दिव्यांगजन कार्ड या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर इथे दिव्यांगजन कार्ड यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाला की इथे खाली बघू शकता तुम्ही न्यू युजर यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक करून इथे न्यू अकाउंट म्हणजेच आता तुमचं इथे अकाउंट ओपन केलं जाईल. आय कन्फर्म यावर इथे राईट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जसे काही तुमच्या आधारवर जसे नाव आहे तसे सेम इथे आलं पाहिजे. थोडी पण मिस्टेक चालत नाही. त्यानंतर इथं आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकलं की गेट ओटीपी करायचं. इथे गेट ओटीपी केलं की ते ओटीपी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच इथे टाकायचा. परत गेट ओटीपी करायचा, तो ओटीपी पण व्हेरीफाय करून घ्यायचा. त्यानंतर इथे ईमेल आयडी टाकायची. ईमेल आयडी टाकला की खाली यायचं इथे डिसॅबिलिटी प्रकार. आता तुम्ही डिसॅबिलिटी कशात आहात ते इथं बघून घ्यायचं व ते इथे निवडून घ्यायचं. त्यानंतर इथे आय कन्फर्म दॅट यावर क्लिक करून खाली साइन अप करायचं आहे. त्यानंतर हा इथे तुमचा झाला आहे आता आयडी पासवर्ड क्रेडिट. त्यानंतर आता पुढली प्रोसेस बघूया आपण. आयडी पासवर्ड क्रेडिट झाला की इथे आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं. साईट थोडी लोड घेते. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो काही तुम्ही अकाउंट ओपन करते वेळेस दिला असेल तो. त्यानंतर इथे गेट ओटीपी जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवर आता ओटीपी जाईल. तो ओटीपी इथे टाकायचा आहे. ओटीपी आला आहे. आता ओटीपी आपण व्हेरीफाय करूया. हा टाकायचा आहे FOP. त्यानंतर लॉग इनला क्लिक केलं की इथे तुमच्या समोर 3 डॅशबोर्ड ओपन होतील. कंजक्शन फॉर्म ब्लाइंड म्हणजेच अंध, कंजक्शन फॉर्म अदर डिसेबिलिटी इथे फॉर्म असतात. त्यानंतर अप्लाय फॉर कंजक्शन कार्ड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर चला आपण अप्लाय कशी करायची तर बघूया. आपण क्लिक केलं आहे आता. त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होऊन जातो. इथे तुमचा जो आयडी पास अकाउंट ओपन करते वेळेस जे काही नाव वगैरे टाकले असेल ते सगळं ऑटोमॅटिक इथे येऊन जातं. त्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. त्यानंतर KYC आधार नंबर इथे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं व ऍड्रेस टाकायचा इथे ऍड्रेस टाकायचा. त्यानंतर इकडे पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर सिटी आमची आता कन्नड इथे डिस्ट्रिक्ट आम्हाला औरंगाबाद म्हणजेच आता छत्रपती संभाजीनगर, स्टेट महाराष्ट्र. त्यानंतर कंजक्शन सर्टिफिकेट अपलोड जो तुम्ही हॉस्पिटलमधून कंजक्शन सर्टिफिकेट आणलेला आहे तो इथे अपलोड करायचा आहे. इथे अपलोड केल्यानंतर तो अपलोड झाला की इथे फोटोग्राफ अपलोड करायचे आहे, पासपोर्ट साईज मध्ये फोटो. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अपलोड म्हणजे A4 डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जो काय असेल तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ प्रूफ टाईप म्हणजे तुमच्या आधार कार्डवर पूर्ण डेट आहे. ज्या काही डॉक्युमेंटवर पूर्ण डेट असेल तो डॉक्युमेंट इथे अपलोड करायचा आहे. जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड इथे अपलोड करून घ्यायचं. त्यानंतर इथे सेम डॉक्युमेंट पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर फोटो आयडी प्रूफ इथे पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड काही पण देऊ शकता तुम्ही. इथे बी तेच डॉक्युमेंट आहे. त्यानंतर ऍड्रेस प्रूफ टाईप इथे बी आधार कार्ड हे अपलोड करून द्यायचं. ऍड्रेस प्रूफ अपलोड झाल्यानंतर इथे खाली बघू शकता
डिटेल्स ऑफ कंजेक्शन सर्टिफिकेट इश्यू फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटल, म्हणजे ज्या हॉस्पिटलला तुम्ही कंजेक्शन सर्टिफिकेट वर सही शिक्के आणले होते त्या हॉस्पिटलचे इथे तुम्हाला डिटेल द्यायचे आहे. जे इथे UDID कंजेक्शन म्हणजे कंजेक्शन डेट, ज्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलला गेले होते त्या दिवशीची इथे डेट टाकायची आहे. त्यानंतर कंजेक्शन स्टेट इथे आता टाकायचं आहे तुम्हाला महाराष्ट्र. त्यानंतर कंजेक्शन हॉस्पिटल, मी आता हे इथे तुम्हाला हॉस्पिटलचं नेम टाकायचं आहे, जिल्हा मध्यवर्ती हॉस्पिटल जे काय असेल ते. त्यानंतर डॉक्टर नेम, तुमच्या कंजेक्शन सर्टिफिकेटवर ज्या शिक्क्यावर नाव बघा इथं नाव असतं, त्या शिक्क्यामध्ये ते डॉक्टरांचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर कंजेक्शन सर्टिफिकेट UDID नंबरचे शेवटचे इथं डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, जो काही तुमच्या याच्यावर असेल या कंजेक्शन सर्टिफिकेटवर असेल तो इथे टाकायचा आहे. तुमच्या डिसेबिलिटी सर्टिफिकेटचे लास्ट 9 नंबर इथे टाकायचा आहे, शेवटचे 9 अंक. त्यानंतर इथे आय कन्फर्म करून सेव्ह अँड सबमिटवर करायचा आहे, क्लिक करायचं आहे. इथे सेव्ह अँड सबमिटवर क्लिक केले की तुमची पास ही ऑनलाईन केल्या जातील, म्हणजेच झाली. तर त्यानंतर तुम्हाला 15 ते 20 दिवस किंवा 1 महिन्यानंतर तुम्हाला असे स्टेटस चेक करायचं आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून गेट OTP करायचा आहे. नंतर OTP आला की ते कॅप्चर कोड जसा आहे तसा टाकायचा आहे. त्यानंतर खाली लॉग इनवर क्लिक केलं की तुमच्या समोर असा एक डॅशबोर्ड ओपन होईल. हा इथे आता कार्ड जनरेट झालेला आहे, म्हणजेच रेल्वे पास निघालेले आहे. तर चला आपण ते डाउनलोड करूया. इथे नॉर्मल प्रिंट आणि इथे ID कार्ड प्रिंट, म्हणजे ही इथे A4 साईज प्रिंट येईल आणि इथे मायक्रो येईल. आपण दोन्ही डाउनलोड करून बघूया. ही A4 आहे, ही ID प्रिंट म्हणजेच ही छोटी पास आहे. ही तुम्ही लॅमिनेशन करून सोबतही ठेवू शकता. हा इथे ID कार्ड नंबर आहे, हा तुम्हाला इथे नंतर जेव्हा तिकीट बुक करतात त्यासाठी हा नंबर लागतो. तर धन्यवाद. आपल्या अकाउंटला चॅनलला नवीन असेल